आज तोच आनंद चव्हाण मैदानाच्या मध्ये पण बघतोय दाखल झालेला आहे आणि मला वाटतं आत्ताच अलीकडच्या काळामध्ये ते 40+ झालेत आणि पहिली स्पर्धा ते खेळलेत 40+ची. ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. समोर मात्र देखील तितक्याच ताकदीचा तितक्या तोला मोलाचा असणारा गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील. लेट्स प्लेचा इशारा आलाय. वेळ आपल्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे, वेळ वाचवायचा आहे. आजचा सामना क्रमांक दुसरा आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज दिनेश. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक ऑन आनंद. पहिलाच बॉल फुल टॉस. मला वाटतं दिनेश यांनी मात्र हा दिवाळीचा बोनस होता की काय, आणि त्या बोनसचा पुरेपूर फायदा घेतला आनंद चव्हाणने. आनंद चव्हाणच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती मिड विकेटला चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पहिलाच बॉल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर मला वाटतं ज्यावेळेस थोडस नवीन बॉल टाकण्यासाठी ह्या अडचणी येतात. दिनेश बोडके आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार असतील. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी मात्र तयार आहेत. यावेळेस बॅकफुट लागेल. ही ताकद आहे, हा क्लास आहे. A1 क्वालिटी. जबरदस्त स्ट्रोक बॅकफुटला जात खेळलेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच आपण बघणार आहोत यापूर्वीच्या सामन्याचा मॅचचा हिरो आपण नक्कीच पुरस्कार देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी राहिले. 10 चेंडू 26 धावा ज्याने मात्र बनवल्या आणि 1 विकेट मिळवली. पुन्हा एकदा ते ट्रम्प कार्ड आज मात्र त्याने स्वतःला सिद्ध केलं. आकाश शिंदे असेल यापूर्वीच्या मॅचचा हिरो. आकाश शिंदे या मॅन ऑफ द मॅच आपण किताब देऊन तुम्हाला सन्मानित करणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश. राऊंड द विकेट आलेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय आणि इथे भावी नगरसेवक चषक 2025 मधला पहिली चौकार हॅट्रिक. लागोपाठचे 3 चौकार आनंद चव्हाण यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. खूप चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये या सीझनला, ज्या मला वाटतं आनंद चव्हाण पूर्ण तयारीनिशी आलेले आहेत आणि मला माहिती आहे त्यांना माहिती आहे आणि त्यांच्याकडे अनुभव आहे. 40+ तर झाले त्यामुळे अनुभव फार मोठा आहे. आज अनुभवाचा वापर करतायत. लागोपाठचे 3 चौकार लगावलेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले, मिस्टर पॉवर प्ले म्हणून ओळखले जाणारे आनंद. हा चेंडू अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न जरूर यावेळेस मैदानामध्ये केला जाईल. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होणार नाहीये. 1 धाव इथे आली. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत 13 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये दिनेश आणि मला वाटतं सचिन निंबाळकर. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण हा किताब देखील याच्याकडे देणार आहोत. द प्लेअर ऑफ द मॅच हा किताब सन्माननीय विमल कौल सरांच्या शुभ हस्ते आपण आकाश शिंदे यांना देऊन करतोय. तर याच ठिकाणी आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस स्ट्रोक होता मिड विकेटला. खूप चांगलं पिक केलं यावेळेस सचिन निंबाळकर यांनी. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक करताना मात्र पुढे सरकेल. स्कोरबोर्ड आता बघणार आहोत आपण धावफलकाकडे. 14 धावा. 1 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं लाईव्ह आनंद घेत आहेत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा दाभाडे. आणि यांचा आता मात्र निश्चित माझ्यापर्यंत सूचना आलेल्या आहेत की आपण प्रत्येक टीमला सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक टीमला आपण जवळपास वार्षिक जी मीटिंग असते ती मीटिंग झाली आहे
आणि त्यांनी सांगितले की ज्या टीमचं किट नसेल त्या टीमला कंपल्सरी पॅनल्टी द्या. त्यामुळे मला वाटतं किट साठी ती पॅनल्टी आहे. न्यू मोरिया मामुडी संघाला 3 धाव्यांची पॅनल्टी आहे. एक किट पाहिजे. वाटलं तर तुम्ही चर्चा करून घ्या, काय हरकत नाही. आत्ताच इनिंग झाल्यानंतर आपण तो डिसिजन घेऊ. तुम्ही कॉल करून चेक करून घ्या. आता आपण ते ऍड नाही करणार, पण इनिंग संपल्यानंतर मात्र ते काही निर्णय होईल त्याच्यावरती आपण निर्णय घेऊ. मॅच कडे जाऊयात. 14 धावा धाफलकावरती 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सिक्की. तर स्ट्राईकआउट आपण बघणार आहोत मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा सचिन निंबाळकर. आपण पाहिले गेले तर यावेळेस उजव्या आणि डावखुऱ्या त्याचं कॉम्बिनेशन सचिन निंबाळकर यांना आपण नेहमी बघितलेलं आहे की या खेळाडूला उजव्या हाताने देखील चांगली बॅटिंग करताना. तर मॅच कडे जाऊयात. पुढे एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सिक्की उजव्या हाताने. पहिलाच बॉल. ओहो, शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. पिक केला यावेळेस डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सचिन निंबाळकर सांगतोय की मी फक्त उजव्या हाताने चांगली बॅटिंग करत नाही, मी डावकुऱ्या शैलीने देखील चांगली बॅटिंग करू शकतो. आणि काय स्ट्रोक खेळलाय, हा चौकार आहे. थँक्यू डीजे. आणि जबरदस्त आक्रमण मैदानामध्ये यावेळेस सचिन निंबाळकर यांचं. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे सिक्की आला. पहिल्याच बॉलवरती स्वॅगने स्वागत केले यावेळेस सिक्कीचं देखील सचिन निंबाळकर यांनी. आज डावकुऱ्या शैलीमध्ये वेगळा कॉन्फिडन्स घेऊन मात्र सचिन निंबाळकर उतरलाय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मला वाटतं तयारी केली, परंतु त्यानंतर लास्ट मोमेंटला त्यांनी चेंडू सोडून दिला आणि पंचाने ते कळवलं की इट्स अ फेरी डिलिव्हरी, डॉट बॉल. संघाचं दाखवलं की ते मात्र निश्चितप्रमाणे मैदानामध्ये स्थिर असेल. स्कोरबोर्ड कडे मी नक्कीच तुम्हाला इथे घेऊन जाईल. 18 धावा धाफुलकावरती आहेत. भावी नगरसेवक चषकाचं एक देखणं आयोजन, देखणं पर्व हे नक्कीच या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे आपण पाहिले तर अमोल जाधव याच्या मागून मात्र नक्कीच संघाचे कॅप्टन मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु यावेळेस बॅट फिरवलीये आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटला. बीएसएनएल षटकार. थँक्यू डीजे. भावी नगरसेवक चषकाला सलामी ठोकणारा स्पर्धेतला पहिला षटकार सचिन निंबाळकर यांच्या बॅट मधून. हा चेंडू मात्र अगदी विकेटच्या बाहेर, विकेटच्या बाहेर. नियंत्रण नव्हतं या चेंडूमध्ये सिक्कीचं. नो बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये असेल आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती बघायचे 25 धावा, 25 रन. 25 धावा धाफुलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. सिक्कीचा यार फ्री टॉन. जोरदार बॅट इथे फिरवली. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. बॅट आणि पॅड मध्ये अंतर राहिलं. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावलाय. डॉट बॉल. संघाचं दाखवलं किती स्थिर आहे. आनंद चव्हाण मात्र नक्कीच तो नॉन स्ट्राईक एंड कडून मात्र सचिन निंबाळकर यांना ते गायडन्स करतायत. धावफलक पुढे एकदा मैदानामध्ये बघायचं यावेळेस अस्थिर असणार आहे. कमबॅक करावा लागेल खऱ्या अर्थानं नॉटीबॉय चिंचोली संघाला. लोअर फुल टॉस होता आणि असे चेंडू मात्र या चेंडूची वाट बघत असतो सचिन, परंतु मी म्हणेल बॅटच्या अगदी स्टिकर वरती चेंडू लागलाय आणि तिथे होता लकी. लकीने मात्र आपला लक दाखवला आणि पहिली विकेट डाऊन होतीये सचिन निंबाळकर यांच्या रूपाने.
थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी विकेट आली सचिन निंबाळकर यांच्या रूपानं संघाला पडलेला पहिला धक्का मैदानामध्ये आपण इथे जरूर बघतोय. बघा सिमेंट कॉन्क्रीटवरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मी विनंती करेल कोणी गाड्या तिथे लावू नका. मान्यवरांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होतंय. मला वाटतं बऱ्याचशा रिक्षा देखील तिथे आहेत, टू व्हीलर आहेत. तर विनंती करतो गाडी मालकांना आपण गाड्या सगळ्यांनी त्या काढून घ्या. तर मॅचकडे जाऊया. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय प्रामुख्याने ज्यांचं नुकतंच शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर सध्या जनतेच्या सेवेसाठी मात्र ते सदैव तत्पर असतात. विशेष अचानक बॉईजच्या पाठीशी गंभीरपणे उभ्या असतात आणि विशेष उमेश नायडू, साजिदभाई असतील, संभाजीभाऊ असतील यांच्या शब्द आतापर्यंत त्यांनी कधी खाली पडू दिला नाहीये. असं एक लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आमचे संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा सगळा मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मैत्रीचं नातं कसं असावं तर नक्कीच हे आपल्या सगळ्यांसमोर एक आदर्श उभं करणारं हे लाडकं व्यक्तिमत्व संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांचं विशेष योगदान जे निश्चितप्रमाणे राहिलंय आणि विशेष आपण पाहिलं तर भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे मात्र निश्चितपणे पाहिलं जात आहे सन्माननीय तायप्पा धनगर साहेबांचा देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांच्या समोर असणारे त्यांचे सगळे अतिथी मान्यवर मी त्यांचंही अचानक बॉईजच्या वतीने आपलं या भावी नगरसेवक चषकामध्ये स्वागत करतो. वेलकम सर. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. स्कोरबोर्ड कडे जाऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद आहे. सन्माननीय त्याचबरोबर आमचे भावी नगरसेवक आदरणीय संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे यांनाही विनंती करतो आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही स्वागत आहे. अतिथी देवो भव ही भूमिका आमची मानणारी महाराष्ट्राची परंपरा, अतिथींना देव मानणारी आमची परंपरा आणि आमच्यासाठी अतिथी तितकेच महत्वाचे आहेत. आणि हे सगळे मान्यवर आज आपण पाहिले गेले तर नक्कीच आपल्या सोमेत आज जोडले जात आहेत. त्यामध्ये पाहिले गेले तर आज भावी नगरसेवक म्हणून आमच्या सोमेत तायप्पा धनगर साहेबांचं मात्र आगमन झाले. त्यांच्या सोमेत असणारे त्यांचे सगळे अतिथी मान्यवर आमच्या सोबत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर देवगाव नगरपंचायतीचे आपण पाहिलं भावी नगरसेवक म्हणून सध्या आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय आणि विशेष आपण पाहते समाज कार्यामध्ये ज्यांनी मात्र स्वतःला वाहून घेतलंय ते आदरणीय संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे यांचं देखील या क्षणी आगमन होत आहे. संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे आपणासही विनंती करतो भाऊ आपणही मुख्य व्यासपीठावरती या. बोलो तयार. राऊंड द विकेट दिनेश. ओहो यावेळेस फ्लोर फुल टॉस होता. पिकअप स्ट्रोक परंतु समोर आहे मयूर बालघरे. दिनेश बोडके आले. सांगितलं पहिल्या षटकामध्ये जरूर माझ्याकडून चुका झाल्या परंतु मी चुका करण्यासाठी नाही, मी चुकणा सुधरवण्यासाठी आलेलो आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आनंद चव्हाणची मोठी विकेट. थँक्यू डीजे. ज्यांच्या वतीने आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं cricklife.in आपण युट्यूब वाहिनी आपल्याला खऱ्या अर्थानं ज्यांच्या वतीने सौजन्य झाली आहे आणि क्रिकेट वरती नितांत प्रेम करणारे विशेष आपण पाहिले गेले तर क्रिकेटसाठी अविरतपणे क्रिकेट मोठं व्हावं, क्रिकेटमधले खेळाडू मोठे व्हावेत, क्रिकेट पुढे जावं यासाठी अविरतपणे प्रयत्न करणारे सन्माननीय संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विधाटे या मान्यवरांचं आपण पाहतोय प्रामुख्याने या ठिकाणी आगमन होतोय. भाऊ मी आपलं पुन्हा एकदा या भावीनगर सेवक चषकामध्ये स्वागत करतो. आणि सध्या देहूगाव नगरपंचायतीमध्ये देखील संदीपभाऊ परंडवाल एक नवीन चेहरा मात्र नक्कीच तिथे मात्र पाहिला जातोय. ते देखील भावी नगरसेवक म्हणून मात्र आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. त्यांचं आगमन पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सागर राऊत नवीन बॅटर इथे दाखल झालाय. स्ट्राइक ऑन सागर राऊत. गोलंदाजीसाठी दिनेश बोडके. राऊंड द विकेट. यावेळेस थोडेसे फिंगर रोल केले लास्ट मोमेंटला आपण पाहतोय ज्यावेळेस बॉल रिलीज केला ना बॅकअप हँड मात्र वापर इथे केला दिनेश बोडके यांनी. धावफलकाकडे घेऊन जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत.
27 रन 27 धावा धफलकावरती. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद असताना आपण इथे नक्कीच मैदानामध्ये आपण बघतोय. आज अनेक अतिथी मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देत आहेत. भावी नगरसेवक चषक ही स्पर्धा आपण पाहिली तर पुढे आली आहे. आणि सध्या जर आपण मी यापूर्वी देखील ज्याचा उल्लेख केला, सध्या नगरपालिका, नगर परिषद आपण पाहिली तर जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती असेल, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची आपण पाहतो निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक चेहरे सध्या जर आपण पाहिलं तर समाजकारण आणि राजकारण याच्यामध्ये मात्र आता दंड ठोपटून उतरलेले आहेत. त्यामधलेच आपण पाहिले तर तायप्पा धनगर साहेब असतील, त्यामध्ये आमचे संदीप फरंडवाल असतील. हे चेहरे देखील आता मात्र विसरून चालणार नाही. स्कोरबोर्ड कडे जाऊया. 27 धावा धापलक येथे स्थिर आहे. दिनेश बोडके यांचा काय जबरदस्त कमबॅक. समोर मात्र सचिन स्ट्राइक ऑन तयार आहेत. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बघायचंय बाळू ज्यावेळेस मात्र पिच झाला ना अगदी गुडलेन स्पॉट वरती, तिथे मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल इथे मैदानामध्ये असेल. संघाचा धावफलक आता स्थिर आहे. स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय 27 धावा. तिसरं षटक सुरू असताना गोलंदाजीसाठी दिनेश बोडके यांचा जबरदस्त कमबॅक. पहिल्या षटकामध्ये जरूर महागडे राहिले, परंतु असं म्हणतात ना कमबॅक करता येतं, आणि कमबॅक कसं करावं हे मात्र नक्कीच दिनेश बोडकेने या षटकामध्ये दाखवून दिलं. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. संघाची धावसंख्या आपण जर मैदानामध्ये आपण बघितले गेले तर पुन्हा एकदा धावफलक 28 धावा. ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहे. दोन फलंदाज आतापर्यंत बाद झाले. आनंद चव्हाणने ज्या प्रकारचा स्टार्ट केला, आनंद चव्हाणने ज्या प्रकारची आपण पाहतोय सुरुवात केली, कुठेतरी वाटलं होतं की आनंद पूर्वीच आनंद आम्हाला बघायला मिळणार आज, परंतु समोर दिनेश बोडके आले, त्यांचं वादळ होतं आणि तिथे मात्र त्यांनी अक्षरशः पहिल्याच बॉलवरती विकेट देण्यास भाग पाडला आनंद चव्हाण यांना. मयूर बालगरेने खूप चांगला कॅच पकडला. पुढे गोलंदाज तयार. राऊंड द विकेट दिनेश. ओ यावेळेस बैठक स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सागर राऊत मात्र पहा इथे गॅप शोधलाय आणि सागर राऊतच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आणि अशाकडे आपण पाहतोय आजच्या दिवसभरासाठी मात्र भावी नगरसेवक सन्माननीय तायप्पा धनगर साहेब यांच्या वतीने आता मात्र प्राइज आलेला आहे. जो कोणी खेळाडूच्या दिवसभरामध्ये लागोपाठच्या 4 चौकार, लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 विकेट जो कोणी खेळाडू घेणार मिळवणार त्या खेळाडूसाठी मात्र असेल सन्माननीय तायप्पा धनगर साहेबांच्या वतीने तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फार मोठं बक्षीस आपण पाहतो नक्कीच इथे मात्र जाहीर केले तायप्पा धनगर साहेबांनी. सुरेश सरोजी भिसे आपण पाहतो यांचा काल वाढदिवस, आणि असं म्हणतात ना वाढदिवसाच्या शुभेच्छा काल झालेल्या आहेत, परंतु त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुरेश रावजी भिसे काका. विशेष आपण पाहिलं गेलं तर लवकरच त्यांनी आपल्या आयुष्याचं शतकही पूर्ण करावं ह्याच तुम्हाला या क्रिकेटमध्ये शुभेच्छा. जवळ मॅचच्या दिशेने पुढे एकदा सचिन दादा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. वेळ वाचवायचा कॅप्टनचं लक्ष वेधेल मी पुन्हा एकदा, वेळ आपल्याकडे कमी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा सचिन दादा. ओहो हा चेंडू यावेळेस स्लेक्सिकच्या अगदी बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाविती आली आहे. सचिन दादा पानसरे यांच्यासाठी मात्र प्राइज आले. सचिन दादाने जर इथे सागर रावची विकेट घेतली ना तर सन्माननीय सतीजी परमार यांच्या वतीने कॅश 1000 रुपयाचं प्राइज असेल सचिन दादा यांच्यासाठी. त्याचबरोबर लागोपाठचे 3 विकेट, लागोपाठचे 4 चौकार, लागोपाठचे 3 षटकार याच्यासाठी देखील मोठं प्राइज सचिन दादा यांच्यावरती. सचिनचा आक्रमण, खिलाडी के मस्तक पर दस्तक, षटकार.
थँक्यू डीजे मैदानाच्या मध्ये बघायचं आता सचिन हा खेळाडू देखील आपण पाहतोय उजव्या हाताचा फलंदाज आहे. यावेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. शॉट थडण्याचे खेळाडू आहेत शॉट फायनलिंगच्या दिशेने चेंडूला कव्हर करतील आणि मला वाटतं साजिद भाई आपण पाहिले गेले तर मग सचिन निंबळकर असू द्या किंवा सचिन असू द्या हे दोन्ही रायटी बॅट्समन आहेत. आज स्ट्रॅटेजीने उतरलेला आहे मामुर्डीचा संघ. आज प्रत्येक जण इथे आपण पाहतोय गेम प्लॅन करून आलेला आहे आणि असं म्हणतो ना आपण की क्रिकेट हा खेळ फक्त बॅट आणि बॉलचा खेळ नाहीये. तिथे मात्र तो फुल टॉस आणि या वेळेस काय सागर राऊतला असे चेंडू मात्र तुम्ही टाकू शकणार नाही. सागर राऊतला जर तुम्ही असे चेंडू जर टाकले ना तो अजगरासारखे गिळून टाकल्याशिवाय राहणार नाहीये. हा खणखणीत नो बॉल आणि चौकार. थँक्यू. या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर जरूर केला जाईल. आपण बघतोय बीमर चेंडू साठी हा रिव्ह्यू. रिव्ह्यूचा वापर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जरूर इथे केला जातोय आणि इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. इट्स अ नो बॉल. नो बॉल आता मात्र मैदानाच्या मध्ये आहे. फ्री टॉन उघडा डोळे पानीट. आजचा पहिलाच दिवस भावी नगरसेवक चषक स्पर्धा झाली आहे सुपर डुपर हिट. एक जबरदस्त स्पर्धा. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती शाळेच्या समोर ज्या काही असणाऱ्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या आहेत पुन्हा एकदा गाडी मालकांना विनंती आहे गाड्या आपल्या बाजूला करा. मान्यवरांचा अजूनही जे आपले मान्यवर आहेत अतिथी आहे त्यांचं आगमन होणार आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडूचा वापर केला. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेमध्ये यशही मिळतंय. 2 धावा इथे येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. स्कोर बोर्डकडे आपण जाऊयात. पुन्हा एकदा धाफुलकावरती 47 धावा नक्कीच आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं भावी नगरसेवक सन्माननीय तात्यासाहेब धनगर आपण पाहतो आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार आज प्रामुख्याने स्पर्धेला ते भेट. तायप्पा धनगर साहेब मात्र सगळ्यांनी त्यांचा सगळं असणार त्यांचा सगळा जो मित्रपरिवार आहे. ओहो यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा फेकी थोडीशी जरूर वेगवान होती आणि त्याचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये केले. 3 धावा इथे येतील आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आपण बघायचंय. फलक मात्र पुढे जाणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया या ठिकाणी न्यू मोरिया मामुडी संघाचं मात्र अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा स्कोर बोर्ड वरती आता लागल्या गेलेल्या आहेत. सागर राऊत खऱ्या अर्थानं आपण पाहिलेलं तर मी नेहमी सागर राऊत बद्दल सांगत असतो की हा एक वाहता झरा आहे. हा खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ना हा शांत असतो. यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवला परंतु एष्ट्याच्या मागे अमोल जाधव यांच्या हातामध्ये चेंडू येऊ शकलेला नाहीये. 22 आरोपण सिंगल मैदानाच्या मध्ये येते. एका धावेने देखील संघाचा धावफलक आता पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. याच ठिकाणी आपण पाहिले गेले तर सन्माननीय तायप्पा धनगर साहेब आपण आपला वेळ या स्पर्धेसाठी आपण दिला त्याबद्दल मी आपलं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथे बघायचंय मान्यवरांचं आगमन झालंय आणि स्वागत मात्र केलंय सागरने या चौकाराने. थँक्यू डीजे. आणि थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण डीपीएल सारखी मानाची स्पर्धा कित्येक वर्ष पाहिली. डीसीएल सारखी स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वामध्ये पाहिली सन्माननीय रोहिदास शेठ तरस पाहूनचं याच्याकडे आगमन झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेचे जनसेवक म्हणून मात्र ज्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक गोरगरीब जनतेच्या देवाऱ्यामध्ये ज्या व्यक्तीने विठुरायाची पंढरी पाहिली सन्माननीय जनसेवक आणि शिवसेना पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय आमचे निलेश भाऊ तरस भाऊंचं याच्याकडे आगमन होतंय. मी या दोन्ही अतिथी मान्यवरांचं याच्याकडे भावी नगरसेवक चषकामध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्यासमोर असणारे त्यांचे सगळे मान्यवर त्यांचंही स्वागत. चिंचोली गावचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक माजी खेळाडू आणि
आजही क्रिकेट मात्र त्यांच्या रक्तामध्ये आहे. सन्माननीय चिंतामणजी जाधव साहेबांचं आगमन झाले. साहेब आपलं देखील मी स्वागत करतो. आणि मला वाटतं आज नॉटी बॉय चिंचोली या टीम आपण पाहतोय मैदानामध्ये फिल्डिंग करते. समोर बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सिक्की गोलंदाजीसाठी आखू टप्प्याचा बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर यावेळेस केलाय. लिडिंग एज होती. शॉर्ट फाईन लेग मध्ये बघायचे आदेश चेंडूला कव्हर करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस केलाय. 2 धावा यावेळेस अगदी यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. 5वं षटक सुरू असताना 57 धावा धावफलकावरती न्यू मोरिया मामुडी फायटर्स एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. संघ 5वं षटक सुरू आहे. समोर मात्र सचिन गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. यावेळी चेंडू हलक्यात कट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू इथे अडवलाय. डॉट बॉल. आणि एक वर्ष खऱ्या अर्थानं आपण ज्या व्यक्तींची नावं आवर्जून घेतो मी विशेष खऱ्या अर्थानं पाहिलं तर रोहिदास शेठ तरस साहेबांचं देखील विशेष कौतुक करेल. आज पुन्हा एकदा ते क्रिकेटच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण डीपीएलने अनेक खेळाडू घडवलेत. डीपीएल सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेने अनेक खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिलं. एक मानाची स्पर्धा म्हणून मावळ तालुक्यामध्ये देवरूड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण अनेक वर्ष पाहिली. ती रोहिदास शेठ तरस यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिली आणि प्रामुख्याने त्यांच्या समोर जर आपण पाहिली तर आज एक सर्वसामान्य जनतेचा एक बुलंद आवाज म्हणून मात्र ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं आणि आज स्वखर्चाने अनेक कामं ज्यांनी या देहरोड नगरीमध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली ते आदरणीय निलेश भाऊ तरच आपल्या समोर आहेत. थोडेसे खेळाडू मात्र तिथे 3 खेळाडू होते फंबल होताना पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. 3 धावा यावेळेस मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील आणि या 3 धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल धावफलकावरती 60 धावा. निलेश भाऊंच्या माध्यमातून आपण पाहिले गेले तर मग रावीत परिसरामध्ये दहंडी महोत्सव असू द्यात 60 नवरात्र महोत्सव असू द्या अनेक मोठमोठे उपक्रम मग खेळ रंगला पैठणीचा असेल मग हरिभक्त पारायण समाजभूषण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन असेल अनेक उपक्रम खऱ्या अर्थानं निलेश भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही अनेक वर्ष या परिसरामध्ये बघतोय. सागर राऊत स्ट्राईक तयार असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायच्या वेळेस सिक्की यावेळेस शफल झाले. क्रीजचा वापर केला. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये खेळाडू आले चेंडूच्या खाली. शॉट फाईन लेगचे आणि ते विकेट आली सागर राऊची. फलंदाज होतील बाद. थँक्यू डीजे. तर यानंतरची होणारी मॅच आपण निश्चितप्रमाणे बघणार आहोत. पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात D11 कोटेश्वरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स देहूरोड या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. तर दोन्ही टीमचा कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती असणार आपण टॉस साठी या. तर नवीन बॅटर आपण बघतोय दाखल ते होतील अक्षय. क्षेत्रक्षणामध्ये जर आपण थोडस नजर टाकली तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट डीप पॉइंट टॅक्सचा कव्हर. स्कोरबोर्ड वरती 60 धावा जे धावफलकावरती त्यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय. अलॉन दी कार्पेट लॉंगॉच्या दिशेने विजू पालघरे बालघरे. ओहो यावेळेस काय मात्र चेंडूवरती नजर नव्हती तिथे. मावळचा चित्ता म्हणून ओळखला जाणारा विजू बालघरे आज मात्र चुकी करतोय. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. हा चौकार आहे. थँक्यू डीजे. हेच क्रिकेट आहे ना. क्रिकेटचे दिवस बदलतात बदलती तशी वेळ. अक्षयच्या बॅटमन मात्र आलेला हा चौकार. मोठा स्ट्रोक पुण्यात खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने विजू बालघरे आता मात्र फार दूरवरती आहेत. आता चेंडूवरती पोहोचले. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला सचिन होते परंतु शेवटी त्यांनी नकार कळवला. एका धावेवरती समाधान मांडलंय. 1 धावेच्या मदतीने आता संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 65 धावा. 5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो. 11 चॅलेंजर्स देहूरोड आणि पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी
दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायचा आहे. आणि मला वाटतं असं म्हणतात ना की निस्वार्थपणे काम करणारी माणसं जर आपल्यामध्ये असतील तर त्या माणसांना आपण पाहिलं तर सर्वसामान्य माणसं देखील न्याय देण्याचं काम करतात. आज आपण पाहिले गेले तर आपलं नेतृत्व आपल्या प्रभागातील आपण पाहिले गेले तर आपल्या विश्वासाचा माणूस कोण, आपल्या हक्काचा माणूस कोण, या गोष्टी पाहिल्या जातात. आणि मला वाटतं वेळ संपलेला आहे. टीम तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये आता घ्यायचा आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आता फक्त 4 खेळाडू असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचा यावेळेस आदेश शेवटचा षटक हाताळण्यासाठी. पहिलाच चेंडू होता, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर आपण केलाय. एक सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जरूर घेतली जाईल. एका धावेने संघाचा धावफलक आता पुढे जात आहे 67. आणि मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय मनोज दादा दाभाडे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. 66 धावा धावफलकावरती आहेत. आज आपण पाहिले गेले तर 5 ते 6 वर्ष देवरोड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेचं आयोजन करणारे रोहिदास शेठ तरच भाऊंच्या माध्यमातून भाऊच्या नेतृत्वामध्ये डीपीएल जर आपण पाहिले तर महाराष्ट्रभर एक ब्रँड स्पर्धा होताना आपण नक्कीच याच मातीमध्ये होताना पाहिलेली आहे. पुण्यात जमीन समांतर खेळलेला असतो कलावंती कार्पेट लॉंगॉच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल तरी ती आली. दुसरा धावेचा प्रयत्न. ओहो यावेळेस धोका होता आणि तो धोका स्वीकारला सचिनने. तिथे मात्र सचिनची विकेट. इथे मात्र विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली कित्येक वर्ष खऱ्या अर्थानं आपण पाहिलेली तर 67 धावा 67 रन लॉस ऑफ 4 विकेट. कित्येक वर्ष आपण पाहिलं तर रोहिदास भाऊंनी मात्र क्रिकेटवरती प्रेम मात्र दर्शवलं, प्रेम दाखवलं, निस्वार्थ प्रेम होतं. आज आपण पाहिले गेले तर अजून एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ते मध्ये सन्माननीय जनसेवक निलेश भाऊ तरस यांच्या माध्यमातून आज सर्वसामान्यांच्या मदतीला मात्र ज्या प्रकारचे ते धावून जातात, ज्या प्रकारचं त्यांचं कार्य आहे, सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत मात्र पोहोचलेले व्यक्तिमत्व. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय, फटका तर फसलाय. मयूर पालघरे फार दूरवरती आहेत. सिंगल तरी इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न नकार. होकार दिला. 2 धावा इथे आल्यात. 2 धावा इथे येतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वरती 69 धावा 69 रन. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. असं म्हणतात ना रिव्हर्सचे फटके एक तर आबाद करणारे असतात ना इथे बर्बाद करणारे असतात. आणि इथे मात्र नक्कीच मी म्हणेल आबादी नव्हतं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतो अतिथी मान्यवर आपल्या सोबत आहेत. अतिथींच्या शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचा आहे. पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी आणि त्याचबरोबर 11 चॅलेंजर्स देहू. मोठा स्ट्रोक यावेळेस सफल झाले. क्रीजचा वापर केलाय. गॅप फार मोठा आहे, फार मोठी दरी आहे. हसते हसते कट जाय रस्ते. भावी नगरसेवक चषकाचा येतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आणि आता मात्र बघायचं यावेळेस चौकार आला. संघाचा धावफलक मात्र वेगाने फ्लाय होतोय. स्कोरबोर्ड वरती मात्र धावफलक आकडे बदलत आहेत. 73 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय टाक पुण्याच्या समोर उभा आहे. यावेळेस थोडासा डीप होणारा चेंडू. यशाच्या मागे दिनेशने मात्र संयम दाखवला. पहिला डाव पहिली इनिंग मात्र इथे संपली जातीये आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 73 धावा 74 धाव्यांचं आव्हान ठेवलंय ते नॉटी बॉय चिंचोली संघासमोर. यानंतरचा होणारा सामना आणि त्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल यशने करत आहोत. आणि इथे न्यू मोरिया टीम या टीमला मात्र 3 धाव्यांची पॅनल्टी असणार आहे आणि नॉटी बॉय चिंचोली संघाला देखील यांना देखील 1 धावेची पॅनल्टी आहे.
या ठिकाणी टॉस आपण करतो 11 चॅलेंजर्स देहू आणि त्याचबरोबर पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमचे दोन्ही अतिथी प्रमुख अतिथी सन्माननीय रोहिदास शेठ तरस त्याचबरोबर जनसेवक आदरणीय निलेश भाऊ तरस या आमच्या दोन्ही अतिथींना विनंती करतो की भाऊ आपण टॉस करण्यासाठी पुढे यायचे. त्याचबरोबर आमचे जाधव साहेब आपण असे विनंती करतो आपणही या. आपल्या शुभास्ते आम्ही या सामन्याचा टॉस करतोय. संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विदाटे आपणही या टॉस करण्यासाठी. सगळे आपण पाहिले गेले तर आमचे हे प्रमुख अतिथी आणि यांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस या केला जातोय. दोन कॅप्टन आपण पाहतो या ठिकाणी 11 चॅलेंजर्स पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी टीम या टीम मध्ये दोन्ही तगडे संघ आहेत आणि या तगड्या संघांमध्ये मात्र एक कडवी झुंज आपल्याला बघायची आहे. टॉस झालेला आहे, टेल इज कॉल आणि टॉस जिंकलाय 11 चॅलेंजर्स देवरू टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. उमेश भाई, स्पेशली या सीझनची ही ज्या प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय आणि तुम्ही स्वतः आयोजक आहात, खरे तर ह्या मान्यवरांचा कसा सपोर्ट असतो आणि हे मॅनेजमेंट उभं करत असताना या सगळ्यांची जे बॅकअप तुम्हाला मिळतं, काय सांगाल या व्यक्तींबद्दल? नाही, रोहिदास भाऊ तरस यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतो. कधी पण स्पर्धा काही आमची अडचण असेल टीमच्या मुलांचं काही, त्यांना एक फोन केलं तरी ते आमचं काम करून देतात आणि गेल्या कित्येक वर्षापासून ते आमच्यासोबत आहे. आणि सेम निलेश तरस, ते देखील आम्हाला काही गरज असेल, काही लागत असेल, म्हणजे चांगल्या वाईट गोष्टीमध्ये कायम आमच्यासोबतच असतात आणि त्यांचा पाठिंबा नेहमी आमच्या पाठीमागं असंच राहू दे हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि टॉस जिंकले तर क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. स्पेशली या सीझनची उमेश भाई टीम मध्ये काही वेगळी तयारी आहे का? नाही, काय वेगळी तयारी नाही. लास्ट इयर भरपूर टुर्नामेंट हरलो आम्ही, तर ते सर्व विसरून आता नव्याने सुरुवात करायचं आहे. तर आपला 100% देऊन जे बेसिक क्रिकेट आहे ते खेळून चांगला परफॉर्मन्स करून जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा. थँक्यू उमेश भाई, तुम्हाला शुभेच्छा. तर मी नक्कीच आपल्यासोबत D11चे कॅप्टन मनोजदादा दाभाडे आहेत. मनोजदादा, पहिले तर मी ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे, किती आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असणार आहे? पहिल्या मॅचपासून मॅच पाहतोय मी. पहिल्या मॅचला मला वाटतं 55 धावा उर्शी संघाने केल्या होत्या, त्या देखील जड झाल्या. आणि आता जर पाहायला गेलं तर जवळपास 70+ धावा झाल्यात. तर निश्चित हे खेळपट्टी जी आहे रंगतीची बदलती आहे, तसा देखील आम्ही तोच प्रयत्न करेल, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करेल. 80 धावा निश्चित आम्ही बोर्डवर लावू. स्पेशली एक सध्या आपण पाहिलं तर मुळशी मावळ तालुक्याचं नेतृत्व सध्या असोसिएशनचं तुम्ही करताय, अध्यक्षपद भूषवताय आणि येणारं व्हिजन मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं काय असेल, किंवा या सगळ्या टीमचे ओनर असतील किंवा कॅप्टन असतील, खेळाडू असतील, यांना काय सांगाल? निश्चित मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेले 7 वर्ष आला आपण सर्वजण काम करतोय. आज या वर्षी पाहिलं 43 संघ आपल्या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये रजिस्टर झालेत आणि हीच मोठं यश मला असोसिएशनच्या मानावं लागेल. कारण पाहायला गेलं तर सुरुवात आपण 40-45 टीमनेच केली होती. मधल्या काळामध्ये बरेचसे संघ कमी झाले होते आणि यावर्षी अजून काही संघ येणाऱ्या काळात जोडले जातील. त्याचप्रमाणे नवीन खेळाडू जे आता आपण ओपनला देखील आपल्या तालुक्यातले खेळाडू खेळताना पाहतोय, निश्चित ह्या क्रिकेटचा फायदा त्यांना देखील होतोय आणि हे खेळाडू जेवढे बाहेर जातील तेवढं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं नाव होईल आणि नवीन नवीन जे खेळाडू तयार होत आहेत त्यांच्यासाठी निश्चित मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन जमेल तेवढं काम करेल. धन्यवाद दादा, तुम्हाला देखील एमएससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या मान्यवरांचा देखील धन्यवाद आणि या सगळ्या स्पर्धेला शुभेच्छा. त्यासाठी 2 मिनिटं मॅच थांबवायची सर. तर जनसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख आदरणीय निलेश भाऊ तरस, मी भाऊंना विनंती करतो की भाऊ आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी 2025 अचानक बॉईज यांच्या वतीने हा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की आपण जे आपलं क्रिकेटवरचं प्रेम आहे ते आपल्या प्रभागात किंवा आपल्या भागातील किंवा मावळ भागातील पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्रिकेट प्रेमींना मिळो, ज्यांना या खेळाची आवड आहे, त्यातून याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला नंबर किंवा आपल्या यात सहभागी होऊन या ठिकाणी प्रत्येक खेळाडू येत असतो आणि या ठिकाणी अचानक बॉईंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन आयोजन केलेलं असतं. त्यांच्या सर्व मंडळाच्या सभासदांचं त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करतात. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो की आपला हा आवाज लोकांना पर्यंत नेहमी पोचतो आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच एक खेळाडूंना आणि इथं खेळणाऱ्या सर्व सभासदांना या ठिकाणी निश्चितच त्याच्यामधून एक ऊर्जा तयार होते. आपलं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अचानक बॉईंचं पुन्हा एकदा या ठिकाणी कौतुक करतो की आपण या ठिकाणी आमंत्रित केलं
आणि असाच आपला या ठिकाणी आपल्या सर्व टीमला आमचा नेहमीच या ठिकाणी पाठिंबा राहील. परंतु आपण जर बघितलं तर बऱ्याच वर्षापासून रोहिदास तरस यांच्या माध्यमातून आपण या क्रिकेटच्या टुर्नामेंट आपण भरवत असता अशाच या ठिकाणी पुढं राहू. परंतु काही गोष्टी आपण जर बघितल्या गेल्या तर प्रत्येक वेळेस आपल्याला चांगलं सहकार्य करून त्या ठिकाणी आपला देखील रोहिदास शेठच्या मागं चांगला पाठिंबा असतो. ते देखील आपल्या सर्व सभासदांचं हे कौतुक आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मदतीला असता त्याचा देखील अभिमान वाटतो की आपण एमबी कॅम्पमधील सर्व मित्रपरिवार असेल ते देखील चांगल्या प्रकारे ह्या सर्व सभासदांनी सहकार्य करून नेहमीच कोणताही कार्यक्रम असो किंवा नियोजन असो आपण नेहमी पुढे येता त्याबद्दल देखील आपलं कौतुक करतो. इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण टुर्नामेंट याच्यापेक्षा देखील चांगले भरू एवढं या ठिकाणी तुम्हाला शब्द देतून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. मॅच कडे जाऊयात आपण. सामन्याला इथे सुरुवात होईल. यावेळेस पहिलाच बॉल मयूर बालघरेला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू मयूर बालघरेने देखील आपण पाहतोय टिक फॉर टॅक जसे तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. मयूर बालघरे दुसऱ्या बाजूला अमोल जाधव. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय मयूर बालघरेने. यावेळेस टप्पा मात्र नक्कीच सचिन निंबाळकर यांचा विकेटच्या बाहेरचा चेंडू होता. नो बॉलचा इशारा मात्र दिलाय. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावेने संघाचं स्कोरबोर्ड आता मात्र थोडंसं बदलतंय. धपलकावरती 7 धावा 7 रन 7 निभवायची आज मयूर बालघरेला. कारण या साथीच्या बळावरती स्वराज्य उभं राहिलेलं आहे. मेनातून उसळे तलवारीची पात वेढात दौडले वीर मराठे साथ 7 निभवायची आज. फ्री टॉन आणि यावेळेस समोर टाकलाय आणि मयूर बालघरे सांगतोय टप्प्यात आलं ना तर मी कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. खणखणी षटकार. थँक्यू डीजे. आणि मला वाटतं निलेश भाऊ हीच ती टीम आहे ज्या टीमने या मैदानावरचा असा रेकॉर्ड रचलेला आहे. 128 धावा या टीमने चेस केलेल्या आहेत. ती नॉटी बॉय चिंचोलीची टीम आहे. षटकार तर खेचलाय. यावेळेस बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं खूप घाई केली मयूर बालघरेने यावेळेस. आणि मला वाटतं तो ड्रिल स्ट्रोक करून दाखवतोय की मी हा स्ट्रोक कसा खेळायला पाहिजे होता. आणि यालाच म्हणतात ना की स्वतःची चूक सुधरवणे. ते मयूर बालघरेने करून दाखवलं. स्कोरबोर्ड कडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणि हा आत्मविश्वास घेऊन मात्र उतरलेली आपण पाहतोय जोडवी मैदानाच्या आतमध्ये सचिन निंबाळकर. याच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा समोर चेंडू टाकलाय. चेंडू पडला. दिशा बदलली. चेंडू मात्र बघायचंय सरळ निघालाय साईड स्क्रीनच्या दिशेने. खेळाडू फार दूरवरती. सुसाट वाऱ्याचा वेग. चेंडू फरार. हा आलाय पुन्हा एकदा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मयूर बालघरे यांचा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हेड अँड आय कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते मयूर बालघरे कडून आपल्याला या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालं. चौकार आलाय. मयूर बालघरे नावाचं वादळ इथे मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि मयूर बालघरेने मात्र काय जबरदस्त आक्रमकता पहिल्या बॉल पासून मात्र त्याने दाखवली. पुण्याचा गोलंदाज तयार असेल. सचिन निंबाळकर.
फुल टॉस बॉल होता यावेळेस संयम दाखवला. संयम आपल्या पाहतो ना की आयुष्यामध्ये माणसाकडे संयम फार महत्वाची गोष्ट आहे, तो असला पाहिजे. तर माणूस नेहमीच आपण पाहिले गेले तर संयम न ठेवता मात्र तो स्वतः वाहत जातो. यावेळेस संयम दाखवला. फुल टॉस चेंडू जरूर होता परंतु त्याला सन्मान दिला. ओहो यावेळेस बैठक स्ट्रोक स्लॉक स्वीप आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत आणि तिथे मात्र टिपला एक जबरदस्त कॅच. विकेट होणार आहे पतन. मयूर बालघरेच्या रूपाने संघाला पहिला धक्का. थँक्यू डीजे. यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर पहिली विकेट मयूर बालघरेच्या रूपाने ज्या प्रकारचं आक्रमण सुरू होतं मयूर बालघरेचं त्या प्रकारचं आपण पाहतोय वादळ उठलं होतं परंतु सचिन निंबाळकरने शेवटच्या बॉलवरती ज्या प्रकारचे मात्र फिंगर रोल केले खेळाडू सजवला होता तिथे आणि त्याने मात्र कुठल्याही प्रकारचे आपण पाहिले गेले तर चूक केली नाही. एक सोपा कॅच मात्र त्याने तिथे पकडला. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली मयूर बालघरेच्या रूपाने. नवीन बॅटर आपण पाहतोय दिनेश चव्हाण आणि समोर मात्र बघायचं यावेळेस रणजित. रणजित आपण पाहतोय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मात्र तयार आहे. आणि मला वाटतं निलेश बाबू पाहिले गेले तर दोन खेळाडू जे दोन्ही टीम मध्ये वेगवेगळे आहेत. एक आनंद चव्हाण आहे दुसऱ्या बाजूला अमोल जाधव आहे. हे दोन असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या मावळचं क्रिकेट पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर पोहोचवण्याचं काम केलंय. तुम्ही पाहिले गेले असेल अमोल जाधव पाहिले गेले तर मग सुरुवातीला आंबेगाव असेल जुन्नर असेल हवेली मावळ मुळशी या तालुक्यामध्ये प्रचंड आक्रमक खेळाडू म्हणतो अमोल जाधवची ओळख नेहमी राहिली. आनंद चव्हाण याच मातीमध्ये घडला परंतु आनंद चव्हाणचा खेळ इथून तर दुबई पर्यंत गेला हे विसरून चालणार नाही. एक सिंगल घेतली ते स्वतःची स्ट्राईक रोटेट केली अमोल जाधवने. समोर दिनेश. हा चेंडू क्रॉस बॅटी खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाही. संघाचं धावफलक यावेळेस मात्र स्थिर आहे. आपण पाहतो ना की आपल्या टीम मध्ये एखादा सिनियर खेळाडू जर असेल टीम असू द्या किंवा राजकारण असू द्या किंवा समाजकारण तुमच्या समोर मात्र सिनियर असतील ना त्यांचं मार्गदर्शन योग्य असायला पाहिजे. यावेळेस इनसाइड आउट. व्हॉट अ क्वालिटी स्ट्रोक. दिनेश चव्हाण यांच्या बॅट मधून चेंडू मात्र डीप कव्हरला खणखणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्वालिटी स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दिनेश चव्हाणचा आपल्याला बघायला मिळाला. चौकार इथे आलेला आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते 22 वरती. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याचा थोडासा बदलाव इथे जरूर केलाय. गोलंदाज ओर द विकेट रणजित. हा चेंडू देखील दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगल इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नकार कळवला आणि मला वाटतं अमोल जाधवची वेगळी ओळख आहे. अमोल जाधव हा पळून धावा घेण्यासाठी ओळखला जात नाही. अमोल जाधव फक्त चौकार षटकाराची भाषा बोलतो. आज बघायचे कशी कामगिरी असेल अमोल जाधव यांची. रणजित तयार आहे. समोर अमोल. यावेळेस दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. डबल माइंड झाले. सुरुवातीला क्रीजचा वापर केला परंतु त्यानंतर पुन्हा बॅकफूट वरती आले. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. पाहिजे तेवढं टायमिंग चांगलं जुळू शकलं नाही. डॉट बॉल इथे नक्कीच मैदानामध्ये असा असेल. शॉर्ट फायनलिंग मध्ये आपण पाहतोय स्वतः अमोलदादा काकडे आहेत. यांच्याकडे देखील प्रचंड मोठा अनुभव आहे. 40+ निहाय गटाचं क्रिकेट आपण मोठ्या ताकदीने अमोलदादा काकडे यांनाही गाजवताना पाहतो. यावेळेस शफल झाले. क्रीजचा वापर जरूर केलाय. मिड विकेट मध्ये अक्षय आहेत.
जाळ रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला अमोल जाधव. विकेट. धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अगदी जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग मात्र पाहिजे तेवढं चांगल्या प्रकारे जुळू शकलेलं नाहीये. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघतोय. धापलकाकडे मात्र मी नक्कीच तुम्हाला इथे घेऊन जाईल. 23 धावा धापलकावरती आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखले ते होतील. आदेश गाडे आणि दिनेश चव्हाण यांच्यावरती आता मात्र थोडीशी ती जबाबदारी आहे. पहिली मॅच आम्ही पाहिली. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्सेट टीमने मात्र अवघ्या 56 धाव्यांमध्ये मात्र फायटिंग करत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी केली, ज्या प्रकारची फिल्डिंग, समीर शिंदेचे एफर्ट्स तिथे होते, एकी तुमची बॉन्डिंग, तुमची एकजुटता ही किती महत्वाची गोष्ट आहे. तेच मात्र स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्सेट टीमने दाखवलं. कमी धावसंख्या जरी असली परंतु लढता येतं. आता मात्र बघायचंय गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी आनंद चव्हाण स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलेत. राऊंड द विकेट. पहिला चेंडू पुढे सरसावत सुखेती खेळण्याचा प्रयत्न होता. फिंगर रोल केले. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस मात्र आपण बघतोय तिथे स्थिर असणार आहे. धावफलकाकडे आपण पुढे एकदा नजर टाकूया. 23 वरती धावफलक. 2 फलंदाज बाद असताना चांगली सुरुवात मला वाटतं जी अपेक्षित होती ती मयूर बालगुरुकडून जरूर झाली. लॉंग इनिंगची गरज होती. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू फार दूरवरती असतील. सागर राऊत चेंडूला कव्हर करताय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या तिथे केला जाईल. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 25 वरती धावफलक. 6-6 षटकांच्या मॅचेस आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. 6-6 षटकांचे सामने आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. समोर मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये असेल दिनेश. हो यावेळेस खूप क्रीजचा वापर केला. क्रीज पर्यंत पोहोचले. क्रीजच्या डीप मध्ये पोहोचले. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी राहिले. यशाच्या मागे अमोलदादा काकडे यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र विसावला. डॉट बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस डीप कव्हर मध्ये पायाच्या साह्याने चेंडू मात्र इथे अडवला. एक सिंगल यावेळेस इथे घेतली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आता थोडीशी पुढे जाईल. 26 वरती धावफलक. आणि मला वाटतं धामीचा फार मोठा डोंगर उभा आहे तुमच्या समोर आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकेरी दुहेरी धाब्याने तिथे काम होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मात्र नक्कीच मैदानामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजीच करावी लागणार आहे. आज आपण पाहिले गेले तर आनंद चव्हाण मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. केविन चौहान हे देखील आपण पाहतोय इन ऍक्शन आपल्याला आज मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. पुढे सरसावलेत आदेश. मिड विकेटला चेंडू जरूर खेळलाय. अक्षय टाक आहे डीप मध्ये. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे मात्र बघायचं यावेळेस 2 धावा यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जाते. मला आजही खऱ्या अर्थानं आठवतं ज्यावेळेस MPL पहिली स्पर्धा आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी राहिलेले आदेश गाडे आज आहेत. तुम्ही पूर्वी काय केलं यापेक्षा तुम्ही आज काय करणार हे देखील मैदानामध्ये बघणं गरजेचं आहे. यावेळेस बॅकफुटला गेलेत. कट केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट मध्ये. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघाला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हा चौकार. आता मात्र बघायच्या वेळेस चौकार आलाय. खूप चांगला कट केला होता. आता मात्र पुढे सरसावले. झाडू फिरवा वणतेशी पात्र बॅट फिरवली. श्रीकांत गायकवाड आहे डीप मध्ये. चेंडूला कव्हर करतायत.
फेकी खूप मात्र वेगाने त्याने केली. चेंडू काही सेकंद भरही मात्र चेंडू आपल्या हातामध्ये ठेवला नाहीये त्यांनी. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पुढे नजर टाकूयात. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 33 धावा समीकरणाकडे आता मात्र मी तुम्हाला घेऊन जाईल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 41 धावींची अजूनही मात्र जी गरज आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी अविरतपणे मात्र मेहनत घेणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटला पण पाहतोय वेगवेगळ्या उंचीवरती पोहोचावं यासाठी सतत प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व आणि मी म्हणेल ज्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये क्रिकेट आहे ते आमचे राजू तलोनी सिंग रत्तू उर्फ बॉस यांचं याच्याकडे आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे अमोलदादा काकडे स्वतः आलेत आणि वेळ आपण पाहिलं गेलं तर नक्कीच मैदानामध्ये आपण मी कॅप्टनचं लक्ष वेधेल. वेळेच्या मर्यादा आहेत आपल्याकडे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पुढे एकदा का जो केला जातोय. आज आपण पाहिलं तर आनंद चव्हाण आणि केवन चव्हाण पिता पुत्र मात्र एकाच टीम मध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमोलदादा. पहिला चेंडू होता, लास्ट मुमेंटला मात्र बॅकअप हँड चेंडू हाताळला, सिंगल इथे घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकेरी दुहेरी धावेने खऱ्या अर्थानं तुमचं काम होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावा अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. अमोलदादा पुण्यात तयार. एक्केचे मात्र पहिला चेंडू यावेळेस जरूर खोलवट टप्प्याचा होता. यावेळेस मात्र वेग होता चेंडूमध्ये. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड मोठा आहे आणि या सगळ्यांना आपण पाहतोय एकवटण्याचं काम मात्र अमोलदादा काकडे नेहमी करतात. खोलवट टप्प्याचा बॉल यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुढे एकदा शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र जरूर खेळला जातोय आणि तिथे आपण पाहिले गेलं तर एक सिंगल इथे आली. 35 धावा धापलकावरती. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. 39 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमोलदादा पुन्हा एकदा उजव्या हाताने हा चेंडू ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेर ठेवलाय आणि मला वाटतं यावेळेस वेग दाखवण्याचा प्रयत्न होता. पहा प्रेक्षकांना मी विनंती करेल, काही खेळाडूंना विनंती करेल, जे मोठे मोठे फ्लेक्स आपण जे लावलेले आहेत ना त्या फ्लेक्सच्या सावलीला बरेचसे प्रेक्षक किंवा खेळाडू बसलेले आहेत आणि सगळ्यांना एकच नम्रतेची मी विनंती करेल की फ्लेक्स हवेचा ओघ खूप आहे, फ्लेक्स पडण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे सगळ्यांनी तिथे थोडीशी काळजी घ्या. यावेळेस बॅकअप बॅकफुटला गेले, पंच केला, स्क्वेअर कट, कडक बेधडक हा षटकार. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन झालं आणि स्वागतही मात्र षटकाराने केलंय. सन्मान आणि श्री अष्टविनायक विजन टीमचे ओनर आदरणीय विल्सन सरांचं यशकडे आगमन होत आहे आणि स्वागत या षटकाराने. वेलकम सर. पुढे त्या मॅच कडे आपण जाऊयात. षटकार तरी ते खेचलाय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42 वरती जाऊन पोहोचलाय. वेग होता आणि वेगाचा पुरेपूर वापर यावेळेस केला आदेशने. फुल टॉस यावेळेस फक्त दिशा दिली. केविन मात्र चेंडू तिथे थांबू शकणार नाहीये. पाहता पाहता चेंडू सीमा रेषा पार. हा आलाय चौकार. थँक्यू डीजे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा. नो बॉल साठी रिव्ह्यूचा वापर मात्र याच्याकडे केला जाईल. बीमर चेंडूचा आपण पाहतो नक्कीच तिथे तिसरे पंच निर्णय घेतील.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये फेअर डिलिव्हरी कळवलेलं आहे. चौकार असेल, 4 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील, समीकरणाकडे घेऊन जाईल. 13 चेंडू आणि आता 28 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं यावेळेस अमोलदादा मात्र तयार असतील, समोर मात्र आदेश. 13 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. त्यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न होता, स्वतःवरती स्पष्ट ती निराशा मात्र त्यांनी ठेवली. डॉट बॉल इथे आता मात्र मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत त्या 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा मात्र निश्चित प्रमाणे असतील. या स्पर्धेचे रेमिदन आमचे गणेश भाऊ धामणकर यांचं देखील यशस्वी आगमन होते. गणेश भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आपण बघतोय. भावी नगरसेवक चषक 2025 ची ही मानाची स्पर्धा पण नक्कीच या देहरू नगरीमध्ये पाहतोय, या मावळच्या नगरीमध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये तयार असेल तो रणजित आणि त्यानंतर मात्र बघायचं यावेळेस स्ट्राईक ऑन असेल दिनेश चव्हाण. दिनेश आणि आदेश या जोडीवरती नक्कीच संघाचं भविष्य. 12 चेंडू 28 पहिला बॉल. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झालेली आहे. ओहो, इथे काय संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धाव्यांची मोहोर, चौकार. अकरा चेंडू 24. यावेळेस मोठा स्ट्रोक मिड विकेटला पूल केलाय आणि चेंडू गुलई झालाय. लागोपाठचा दुसरा चौकार. ये रास्त है 4 के. थँक यू डीजे. काय स्ट्रोक मैदानाच्या मध्ये खेळले दिनेश चव्हाणने. संघाचे स्वप्न पुन्हा एकदा प्रलंबित केले त्याने. संघाची स्वप्न जिवंत केली आहेत. 10 चेंडू शिल्लक, 20 धाव्यांची गरज. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर सावधरित्या यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे मैदानाच्या मध्ये केलाय. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांचा संघ पुढे जाईल. धावफलक स्कोरबोर्ड वरती 56. 9 चेंडू शिल्लक आणि आता 18 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2च्या सरासरीने मात्र धावाच्या बनवायच्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे. रणजित राऊंड द विकेट. यावेळेस मोठा स्ट्रोक, टप्पा दिलाय धडक, आवाज आलाय कडक, षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त स्ट्रोक. दिनेश चव्हाण ऑन फायर
आणि मला वाटतं दिनेश आता थांबायला तयार नाहीये. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. रणजित वरती हल्ला नाहीये. ते फार मोठं आक्रमण चढवलं यावेळी दिनेशने. पुन्हा एकदा शफल झाले. क्रीजचा वापर केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू मात्र नाहीये तिथे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला अक्षय आणि अमोल दादा मात्र चेंडूला पाठमोरे होत आहेत. पाहता चेंडूला कव्हर केले जात आहे. तिसऱ्या धावेची मागणी आणि 3 धावा यावेळेस यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा इथे येतील आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 65 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 धावेंची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. न्यू मोरिया या टीमला जर कमबॅक करायचं आहे तर हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल मामुर्डी टीमसाठी. पुढे त्या गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बघायचं आहे हा चेंडू जोरदार बॅट फिरवली परंतु बॅटचा ब्रश जरूर केला परंतु यशाच्या मागे सागर राऊतने तिथे चेंडू चांगल्या प्रकारे थांबवला. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. आज आपण पाहतोय भावी नगरसेवक चषक मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारे सगळे संघ या मैदानावरती भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्याही पलीकडे पहिल्या सीझन मधील ही स्पर्धा आहे आणि सीझनची स्पर्धा सुरू होत असताना तुम्ही मात्र मैदानाच्या मध्ये बघायचं आहे कसा संघर्ष सुरू झालेला आहे. यापूर्वी आम्ही पाहिलं स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से टीमने अवघ्या 56 धावसंख्येमध्ये फाईट केली. आता 74 धावेंचा पाठलाग सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये नॉटी बॉय चिंचोली टीम कडून आपण पाहतोय ज्या प्रकारचं आक्रमण सुरू आहे. आता मात्र संघर्ष बघायचा आहे. मामुर्टी टीमचा संघर्ष कसा असेल. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत भी होगी. जेवढा मोठा संघर्ष असतो ना यशही तितकंच मोठं आपल्या पदरामध्ये पडतं. हे आज हे मात्र नक्कीच मैदानामध्ये दाखवून द्यावं लागणार आहे. ज्याचा संघर्ष मोठा, ज्याचे प्रयत्न मोठे, ज्याच्या प्रयत्नांची उंची मोठी तोच मात्र इथे विजयाचा झेंडा मिरवणार. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. अजूनही 9 धावा. पर्याय खूप होते. पर्याय मात्र निवडलाय सचिन निंबाळकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आनंद चव्हाण आपण पाहिलं अजून एक षटक टाकू शकत होता. अमोलदा काकडे अजून एक षटक टाकू शकत होते. पर्याय खूप आहेत परंतु पर्याय निवडलाय सचिन. असं म्हणतात ना की सचिन या नावाला खूप मोठा लक असतो परंतु आदमी का लक जितना घिसता है ना उसकी धार भी उतनी तेज होती है. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदलाव आपण इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. आनंद चव्हाण आता स्वतः मात्र बाउंड्री लाईन वरती गेले. त्यांना माहितीये कधी कधी स्वतः मैदानामध्ये मोठ्या ताकदीनिशी उभं राहावं लागतं कारण माहितीये एक धाव इथे रोखायची. आता सचिन निंबाळकर तयार. 6 चेंडू 9. पहिला चेंडू होता गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून बॅटचा फेस ओपन करत तो खेळलाय. 2 खेळाडूंची दरी आहे तिथे. चेंडूला थांबवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव मैदानाच्या मध्ये आली आहे. 5 चेंडूंचा आता खेळ शिल्लक. 5 चेंडू जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये अजूनही 7 धावेंची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बदलाव मैदानामध्ये वारंवार जे केले जात आहेत. फिल्डिंग मध्ये बदलाव आहेत. शेवटचे आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस मोठा स्ट्रोक ऑन साइडला. चेंडूला भिरकावलाय जरूर आणि इथेच काय खरं फिल्डिंग. आधीच कर्जबाजारी त्यात मात्र मिळाला उसना शेजारी. हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आता मात्र इथे चौकाराला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय 71 वरती. 4 चेंडू शिल्लक. 3 धावेंची गरज. मॅचचं समीकरण संपूर्णपणे बदलून ठेवलं यावेळेस दिनेश चव्हाण या नावाने. आता शफल झालेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहेत. अक्षय टाक दूरवरून चेंडूला कव्हर करतील. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव इथे सहजरित्या घेतली जातीये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आता असेल आणि या 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे.
सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. आता काहीतरी वेगळं नक्कीच मैदानामध्ये करावं लागेल. सचिन तयार. हा चेंडू अगदी दूरवर खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल आणि सामना जिंकला इथे. नॉटी बॉईज चिंचोली टीमने. वरप्रा टीम हार्ड लक. न्यू मोरिया मामोडी टीम. काय हरकत नाही, सीझनची पहिली स्पर्धा आहे. आपल्याला या स्पर्धेतून खूप काही शिकायचं आहे, यातून अनुभव घ्यायचे आहेत आणि पुढल्या स्पर्धेमध्ये मोठ्या ताकदीनिशी उतरायचं आहे. तर नक्कीच खूप चांगला खेळ या दोन्ही टीमकडून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु मॅच फिरवली, मॅच झुकवली आपल्या टीमकडे, ते म्हणजे दिनेश चव्हाण या नावाने या खेळाडूने काय खेळ दाखवला आज. कव्हरचे स्ट्रोक दाखवले, लॉंग ऑफचे षटकार दाखवले, मिड विकेटचे स्ट्रोक त्याने दाखवले. एक जबरदस्त इनिंग मात्र दिनेश चव्हाणने साकारली आणि नक्कीच आपल्या संघाला विजय मात्र मिळवून दिला दिनेशने. वाह, खूप चांगला खेळ होता दिनेशचा. वेल प्लेड दिनेश. आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील दिनेशकडे जाणार आहे. चला दिनेश चव्हाण, तुम्ही देखील प्लेअर ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी या. आणि हेच आम्हाला मावळचं क्रिकेट, शिस्तप्रिय क्रिकेट आज आम्हाला बघायचं आहे आणि ते सकाळपासून आम्ही पाहतोय. एखादी